उपक्रमामध्ये आज आम्ही आलो सेलूमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आकाश आकाशजी, ज्यांनी मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते यांनी ग्रॅज्युएशन नंतर मास्टर्स सुद्धा केलंय स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये. आणि त्यामध्ये अर्थक्वेक रेजिस्टन्स कशा वास्तू असाव्यात त्याबद्दलचा त्यांचा बराच अभ्यास आहे. सो त्याच्याबद्दलही त्यांच्याशी बोलणार आहे. आजवर त्यांचा व्यावसायिक प्रवास कसा होता, तो शैक्षणिक प्रवास, असा वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण त्यांच्याशी आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, त्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्रात यावं आणि सिव्हिल इंजिनियर बनावं, काय सांगाल? तर शाळा माझी इथं नूतन विद्यालय म्हणून आहे सेलूमध्ये, ती शाळा होती. आणि कॉलेज पण नूतन महाविद्यालय इथंच माझं 12वी पर्यंत कम्प्लीट झालेलं आहे. आता माझ्या वेळेस तरी मला असं हे नव्हतं, निर्णय नव्हता माझा की सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरेच घ्यायचं असं घ्यायचं, पण इंजिनिअरिंगला जायचं हे कन्फर्म होतं. पण त्यानंतर वडिलांनी असं ठरवलं होतं की इंजिनिअरिंग करून अशी एक फील्ड आपल्याला चूज करायची तिथं आपण स्वतः काहीतरी करू शकतो. म्हणजे दुसऱ्या कंपनीत वगैरे किंवा असं करणे आपल्याला एवढं काही जमणार नाही बाहेर जाऊन सर. त्यासाठी तर मग सिव्हिल इंजिनिअरिंग त्यावेळेस आम्ही निवडलं होतं. तर तेव्हा काही मला एवढं फर्स्ट इयरलाच एवढं काही माहिती नव्हतं, पण हळूहळू जसा प्रवास झाला सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, तेव्हा कळत गेलं बीम्स कॉलम्स जसे असतील काय काय आहेत ते पुढं कळत गेलं. आणि नंतर इंजिनिअरिंग नंतर 2 वर्ष काम केलं चालू आणि सोबतच एमटेक पण केलं स्ट्रक्चर. तेव्हा अजून जास्त रुची वाढत गेली माझी. वा, हा जसा एक प्रवास आहे शैक्षणिक प्रवास, तसाच एक प्रवास आहे की ज्यामध्ये इंजिनियर झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत कधी कधी स्ट्रगल करावा लागतो. तुमच्या माझ्या ते ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही काही प्रकल्पांना सुरुवात केलेली, तर पहिला प्रोजेक्ट आठवतोय का? तो कुठला होता, कसा मिळाला आणि कशा प्रकारचा होता, काय सांगाल त्याची आठवण? हो, पहिल्या प्रोजेक्ट मध्ये सर मी आता सेलूमध्ये स्टार्ट केलेला आहे. एक 2 महिन्यापूर्वी माझं स्वतःचं ऑफिस चालू केलं. यापूर्वी मी कंपनीतच दुसऱ्या काम करत होतो. आमचे जे स्ट्रक्चर इंजिनियर माझे गुरु होते पुण्याला, त्यांच्यासोबत, आणि नांदेडला पण दुसरे सर आहेत त्यांच्यासोबत पण मी काम केलं. स्वतःचा प्रोजेक्ट मध्ये सेलूमध्येच तयार केला. आणि माझा मित्रच होता क्लासमेट, त्यांचंच घर मी तयार करत आहे आता. G+3 रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे त्यांची, स्विमिंग पूल वगैरे आहेत 3rd लेवलला. त्यामुळे पहिलेच काम जरा वेगळ्या पद्धतीचं आणि तुम्हाला मित्राकडनं मिळालं, त्यामुळे उलटी एक मित्राची मदत आहे अशी आठवणीत राहणार काम, आठवणीत राहणार काम आहे. क्या बात आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आता या सेलू सारख्या ठिकाणी काम करता किंवा परभणी जिल्ह्यात आता काम कराल, तर इथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. आणि तशा कामगारांना जर कुठली महत्वाचा जबाबदारी दिली तर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही सगळी परिस्थिती कशी हाताळता आणि कसं बघता या सगळ्या परिस्थितीकडे, काय सांगा? सर आता बाहेरच्या पेक्षा इथं कुशल कामगार म्हणजे त्यांनी काही मोठे जास्त काम खूप केले नसल्यामुळे त्यांना ती भीती माहित नाहीये. कुठलं समजा आपण आता बार आपण जे बेंड करतो, बीमचे बार बेंड करतो कॉलम मध्ये वगैरे, तर ते कशासाठी करतात हे करतात ते त्यांना माहित नाही. म्हणजे करत नाहीत असं नाही, पण त्याची त्यांना जाणीव नाही की ते कशासाठी करतात. तर मी त्यांना ते एक्सप्लेन करत असतो, हा बीमचे बार वगैरे का बेंड करायचे, स्टिरपचे 135 डिग्री बेंड असते तर ते का बेंड करायचे, भूकंप वगैरे आल्यानंतर याचं काय परिणाम, आपण जर नाही केले बेंड तर काय परिणाम होईल आणि केल्यानं काय परिणाम होईल. आणि याच्यात काही फारसं जास्त करायची गरज नाहीये, थोडंफार बदल करण्याची गरज आहे. मी स्वतः समजून सांगत असल्यामुळे आणि कन्सेप्ट त्यांना क्लिअर झाल्यामुळे ते चालू आहे माझ्या ठिकाणी, तर मी करून घेतो. व्हेरी गुड. दुसरं, तुम्ही मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून, तर त्यामुळे आणखीन एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन या स्टेजला फार महत्व आहे, रचना किंवा आराखडा आपण ज्याला म्हणतो. आणि बिंग स्ट्रक्चरल इंजिनियर तर तुमचं जास्त लक्ष असतं तेव्हा प्लॅन करण्यावर. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या नजरेतून महत्व काय सांगाल आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? प्लॅन सर महत्वाचा आहे, कारण कसं आहे प्रत्येक दिवशी क्लायंटला ते गरजेचं आहे. आता कुठले वॉशिंग एरिया असतील, पुन्हा बाकी स्पेसेस असतील, टॉयलेट्स वगैरे असतील, तर ते कसे कम्फर्टेबली यूज करायचे आणि त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे. पुन्हा पार्किंग वगैरे एरिया असेल तर तिथं गाडी वगैरे आपली जरी पार्क केलेली असली तरी बाजूचं अंतर आपल्याला येता जाता राहण्यासारखं आहे का नाही, ते सर्व गोष्टी ते गरजेचं आहेत. ते आर्किटेक्ट जास्त कुशलपणे हँडल करू शकतात, पण आम्ही पण ते करतोय. आमच्या ऑफिसला पण ते केलेलं असल्यामुळं ते पण आम्ही काम करतोय आणि त्यानंतर आमचं स्ट्रक्चरचा प्रवास सुरू होते त्यानंतर. बरोबर. दुसरं असं आहे की आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करता, बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये करून द्या तुम्हाला. तर अशा वेळेला की इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार घर करावं आणि कस्टमरचं जर बजेट असतं कमी, तर बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही अशा वेळी कसा ठेवता किंवा कसा साधाल भविष्यात अशी अडचण आली तर? बरोबर सर, मी प्रत्येक ठिकाणी काय करतो, आता मी स्ट्रक्चर इंजिनियर असल्यामुळे कमीत कमी स्टील
किती वापरता येईल, आपल्याला ऑप्टिमिस्टिक स्ट्रक्चर आपलं कसं बनवता येईल त्याच्यावर फोकस करतो. थोडा जास्त वेळ जातो आपल्या रेग्युलर प्रोजेक्ट पेक्षा, पण त्यामुळं स्टीलचं प्रमाण वगैरे आपल्याला कमी करता येते, किंवा कॉलमचे बीमचे साईज जर आपल्याला रिड्यूस करता आल्या प्रत्येक लेवलला, 3-4 मजले जर आपलं घर असेल तर प्रत्येक लेवलला मी रिडक्शन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपलं नक्कीच आरसीसी मध्ये आपलं काम खर्च वाचणार आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा वेगळा आहे जरा या प्रश्नांपेक्षा. तो म्हणजे असा आहे की परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असं जर आपण एक डोळ्यासमोर आणलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे, तर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला परभणी जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल पुण्या मुंबईच्या तुलनेत, तर एक इंजिनियर म्हणून अशी कुठली क्षेत्र वाटतात तुम्हाला या क्षेत्रांवर आता काम केलं गेलं पाहिजे? बरोबर सर, इंजिनिअरिंग म्हणून तर मला इन्फ्रास्ट्रक्चरवर वाटतंय की काम व्हायला पाहिजे. आणि कुठलं पण इन्फ्रास्ट्रक्चर जर काम होतंय तर शासनाने पण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, की त्याच्या क्वालिटीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण कसं आहे, आपल्या इकडे रेग्युलर पॅटर्न लोक म्हणतात काही होत नाही, कसं जरी बांधलं तरी, पण एक 10-20 वर्ष 50 वर्ष कुठल्याच कॉन्क्रीटला आणि स्टीलला काही होत नाही. आणि त्याच्या पुढची जी लाईफ सायकल असते त्याची 20 वर्ष 25 वर्ष जास्त टिकण्याची, ते जर बारीक IS कोडचे पॅरामीटर जर फॉलो केले तर आपण ते अचीव्ह करू शकतो. तर तिथं पण लक्ष दिलं पाहिजे थोडं. पण मग सरकारच्या कडनं काय अपेक्षा आहेत, की सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत अजून जर इन्फ्रास्ट्रक्चर इथं सुधारायचं असेल परभणी सारख्या ठिकाणी, किंवा तुम्ही म्हणताय तसं दर्जावर जर अजून लक्ष द्यायचं असेल तर काय काय करायला पाहिजे? आता सर, दर्जावर लक्ष द्यायचं म्हणजे शासनाचे जे ज्युनियर इंजिनियर आहेत, असिस्टंट इंजिनियर आहेत, त्यांनी रेग्युलर सर्वे करून हे करून चुकीला प्राधान्य दिलं नाही पाहिजे. जे त्यांचं एकदम ओरिजिनल स्ट्रक्चर वगैरे आहे त्याचं तंतोलन पालन व्हायला का नाही ठिकाणी ते बघणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरं, आता या क्षेत्रात जे तुमच्यासारखे आता मित्र येत आहेत, तुमचे ज्युनियर्स येत आहेत, हो. त्यांना एक सिनियर म्हणून किंवा मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला म्हणजे सर, आपण पूर्णपणे अभ्यास करून या क्षेत्रात उतरायला पाहिजे. कारण एखाद्याच आपण घर करतोय, त्याचं स्वप्न रंगवतोय, तर त्या ठिकाणी आपल्याकडून काही चूक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे पूर्ण प्रोजेक्ट मध्ये शेवटपर्यंत. ओके. दुसरं, स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? आणि आता जसं सांगितलं तुम्ही भूकंप प्रवण क्षेत्रात सुद्धा आता आपण थोड्याफार प्रमाणात यायला लागले, मागच्या वर्षभरात तुम्हाला जाणवलं असेल, तर अशा वेळेला स्टील डिझाईन करताना काय पॅरामीटर्स स्टीलचे बघता तुम्ही आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलचं पॅरामीटर बघायचं म्हणजे सर, आपले जे बार येतात तर ते सुरुवातीपासून म्हणजे पूर्ण सरफेस त्यांचा रिप्सने भरलेला आहे की नाही, किंवा काही ठिकाणी छोटे आहेत काही ठिकाणी मोठे आहेत, ते बघणं आपलं म्हणजे झालं फिजिकली बघणं. आणि त्यानंतर आपल्या टेस्टिंग म्हणजे जे आपले लॅब टेस्ट आहेत तर ते आपण करणं गरजेचं आहे. लॅबच्या टेस्ट आणि डक्टाईल आहे का नाही, आता काय अर्थक्वेक रेजिस्टन्स म्हणल्यावर डक्टिलिटीची गरज आहे, तर कुठले कुठले स्टील कंपनी आपल्याला डक्टिलिटी वगैरे प्रोव्हाइड करतात ते पण बघणं गरजेचं आहे आपल्याला. आणि किती % त्यामध्ये कुठले कंटेंट कसे कसे आहेत काय नाहीत, कुठले कंटेंट जास्त झाल्यानं स्टीलला त्रास होतो ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलंय का? आयकॉन स्टीलचा अजून तरी नाही वापर आला, एक नवीन कामात चाललंय आपलं वापरायचं. सध्या तरी नाही अजून. ओके. आणि भविष्यात सुद्धा असेच म्हणजे तुम्ही तुमच्या हातून प्रोजेक्ट घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमचं नाव जसं आकाश आहे त्याप्रमाणे तुमचे पाय जमिनीवर व्हावेत आणि आकाशापर्यंत बिल्डिंग व्हावेत, अशा हायराईज टॉवर ची निर्मिती तुमच्याकडून व्हावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.